मागच्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरती स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारकडून अनेक ज्या उपाययोजना करण्यात आल्या, पण अद्यापही या नदीला प्रदूषणमुक्त करण्यात अपयश आलेलं आहे। मी आत्ता नाशिकच्या या गोदावरी नदी परिसरामध्ये आहे। आपण हे बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पानवेलींचा विळखा जो आहे तो गोदावरी नदीला हे पडल्याचं एक दृश्य आपल्याला इथे बघायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षांपासून करोडो रुपये या गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी करण्यात आलेलं आहेत, पण अद्यापही अपयश हे प्रशासनाला ज्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। इथे पानवेलींचा विळखा आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नदी हे प्रदूषित जे आहे ते होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अगदी काहीच दिवसांपूर्वी या गोदावरी नदीची आरती जे शासकीय आरती करण्यासाठी 11 कोटी रुपयांचे निधी हे मंजूर करण्यात आलेले होते, पण गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी कुठल्याही हालचाली अद्याप जे आहे ते होताना आपल्याला बघायला मिळत नाही आहे। खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे रोज इथे गर्दी करत असतात, पण अशा पद्धतीची नदीची अवस्था बघून भाविकांनी सुद्धा नाराजी हे व्यक्त केल्याचं आपल्याला अनेक वेळा बघायला मिळालेलं आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर गोदाप्रेमीसुद्धा नाराजी व्यक्त करत आहेत आणि लवकरात लवकर या गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने जे हालचाली करायला पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा मागणी जी आहे ते होताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे आता गोदावरी नदी नेमकं कधी या संपूर्ण प्रदूषणातून हे मुक्त होते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि अशा पद्धतीचं प्रश्नसुद्धा गोदाप्रेमी कुठेतरी येथे उपस्थित करताना बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।